श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता पाऊस पडतोय सगळीकडंच. पावसामध्ये असं छान छान मस्त असं खाऊ वाटतं. मग बरेच दिवस झालं माझ्या मागे शिव लागला होता. म्हटलं मला कोबी मंचुरियन खायचेत म्हणून. म्हटलं ठीक आहे, म्हटलं करते म्हटलं. मग मी कोबी वगैरे पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतला आणि मग त्याच्यानंतर मग कोबी वगैरे खिसल्यानंतर मग कोबी खिसून वगैरे घेतला. पूर्ण एक गड्डा होता कोबीचा. आणि मग खिसून वगैरे घेतल्याच्यानंतर मग मी काय केलं, त्यामध्ये खिसून वगैरे घेतल्यानंतर मग त्यामध्ये एक गाजर होतं घरामध्ये. मग ते गाजर पण खिसून टाकलं त्याच्यामध्ये. आणि छान कलर दिसतोय, नाही तर व्हाईट आणि नारंगी मस्त. आणि मग मी काय केलं नंतर एक साईडला मिक्सरमध्ये मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक सगळं व्यवस्थित असं मिक्सरला मीठ टाकून बारीक करून घेतलं. आणि नंतर कॉर्नफ्लावर होतं माझ्याकडं अर्धी वाटी. मग ते कॉर्नफ्लावर आणि 1 वाटी मैदा वगैरे घेतला होता. मग मैदा कमी वाटत होता म्हणून मग मी परत थोडा वगैरे त्याच्यामध्ये परत टाकून घेतला, म्हणजे जास्त हे. आणि मग त्यामध्ये लाल तिखट, मीठ वगैरे टाकून व्यवस्थित असं मळून घेतलं. आणि नंतर मग मळल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी सोया सॉस टाकलाच नाही त्याच्यामध्ये. मग तो सोया सॉस थोडा 1 चमचाभर टाकून मग परत ते व्यवस्थित असं मळून घेतलं पीठ. आणि थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून ते मीठ पण वगैरे टाकून छान असं मिक्स करून मग एक साईडला कढई गरम करण्यासाठी कढई गरम ठेवली. आणि त्यामध्ये तेल वगैरे कडक असं करून घेतलं. इथे एक साईडला शिव बसला होता, कधी करते म्हणून. मग तो बघत बसला होता. मग ते बघत बसला आणि म्हटलं किती वेळ लागेल. म्हटलं होते आता, थांब जरा 4-5 मिनटं. मळून वगैरे घेतलं. आणि मग एक साईडला तेल जे गरम करायला ठेवलं होतं ना, त्यामध्ये असं मंचुरियन टाकलं. गोल करून नाही, ते व्यवस्थित तळल्या जात नाही म्हणून मग मी त्या हाताच्या ह्याने सोडून दिलं, आकार वगैरे नाही हे होत. मग छान असं पीठ मळल्यानंतर मग ते कढईत ठेवलं आणि छान झालं ते मंचुरियन. बाहेरचं खाण्यापेक्षा घरात खाल्लेलं छान मस्त. भरपूर झाले होते असे.